उस्मानाबादमधून एक बातमी येते। कळंब तालुक्यातल्या खामसवाडी इथे संदीप शेळके या 25 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर येते। जिल्हाधिकारी आल्याशिवाय हा मृतदेह आपण ताब्यात घेणार नाही असं नातलगांनी सांगितलेलं आहे। गावात त्यामुळे तणाव निर्माण झालाय। बँकेच्या कर्जामुळे ही आत्महत्या झाल्याचा दावा नातलगांनी केलाय। तेव्हा गेल्या काही दिवसांमध्ये आणखी एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची ही बातमी समोर येते। कळंब तालुक्यातल्या खामसवाडीतली ही घटना आहे। संदीप शेळके असं या 25 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे, ज्याने आत्महत्या केलेली आहे। एकीकडे शेतकऱ्यांचा संप जो आहे तो आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये बघायला मिळाला होता। त्यातच गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये सातत्याने या आत्महत्येसंदर्भातल्या बातम्या देखील येत होत्या। उस्मानाबादमधली ही आणखी एक आत्महत्या। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय अधिक माहिती? संदीप शेळके नावाचा अश्विन हा तरुण शेतकरी आहे, 25 वर्ष वयाचा। त्याच्या घरामध्ये एक दिव्यांग असलेला भाऊ होता त्याचा, आणि त्याच्याकडे बँकेचं काही कर्ज होतं, त्यामुळे त्याने आज पहाटे 2च्या सुमाराला गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यानंतर साधारणतः आता 11 वाजले झाले, परंतु कोणीही प्रशासनाकडून कोणी आलं नव्हतं। 11 वाजेपर्यंत तलाठी आले नव्हते किंवा ग्रामसेवक आलेले नव्हते। पोलिसांनी येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन खाली उतरवला। त्याचा निषेध म्हणून आता त्याच्या नातलगांनी त्याचा मृतदेह ताब्यात न घेण्यास नकार दिलेला आहे, आणि जिल्हा प्रशासनाचे जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकारी आल्याशिवाय पुढचे विधी करणार नाही, आणि मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचंही प्रतिकात्मक दहन करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। राहुल, धन्यवाद या माहितीबद्दल।